नमस्कार. थेट भेट या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक बालाजी गाडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या सोबत अर्थतज्ञ, राज्यसभेचे सदस्य, माजी सदस्य, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते, आमचे मार्गदर्शक, अर्थशास्त्राचे अभ्यासक माननीय डॉक्टर भालचंद्र मुंगेकर साहेब या ठिकाणावरती आहेत. सर, आपलं थेट भेट या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. गेले 3 महिने झालं आपण जगभरामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमुळे जग कसं भरडून चाललं हे पाहतो. आता जगामध्ये सगळीकडेच संकट अजूनही तसंच आहे, पण तरी सुद्धा संकटाला सामोरं जाऊन संकटासोबत जगावं लागणार आहे असं सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे आता एकंदरीतरित्या आपण अनलॉकिंगच्या फेजेस सुरुवात केलेल्या आहेत. पण आता सगळ्यांच्या समोरचा जो प्रश्न आहे तो अशा प्रकारचा आहे की कोरोना नंतर आमचं आर्थिक प्रश्न कसे असतील, आमचं जीवन कसं असेल आणि आमच्या समोर कोणत्या आर्थिक समस्या असतील, हा पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि आव्हान इथल्या सामान्य माणसाच्या समोर आहे. तर आपण अर्थतज्ञ म्हणून, अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून याकडे कसं पाहत असाल? बालाजी, सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर हे प्रश्नोत्तर आणि चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. कारण हा इतका महत्वाचा प्रश्न आहे की कोरोना उद्या 1 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर जग त्याच्यातून जरी मुक्त जरी झालं पूर्णपणे, तरी सुद्धा कोरोनाच्या पूर्वीचं जग हे कोरोनाच्या नंतरचं जग असणार नाही. इतका महत्वाचा बदल जगातल्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, शासन संस्थेमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, परदेशी व्यापारामध्ये, राष्ट्रांच्या आर्थिक वाढीच्या दरामध्ये इतका प्रचंड परिणाम होणार आहे की त्याची तयारी भारताने आणि जगाने आणि जगातील राष्ट्रांनी आतापासून सुरू करण्याची आवश्यकता आहे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की 1929चं जे जागतिक मंदी आली होती, ती जागतिक मंदी 1933 पर्यंत 34 पर्यंत टिकली. आणि त्यावेळी जॉन मेनार्ड केज याने जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर मग रुझवेल्टने न्यू डील पॉलिसी केली आणि अमेरिकन इकॉनॉमी त्याच्यातून बाहेर आली. त्याच्यानंतर 2008-9 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस होता, वित्तीय क्रायसिस होता, त्याच्यातून पण जग बाहेर आलं. पण 1929 ची जागतिक मंदी किंवा 2008-9चा वित्तीय किंवा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस, ह्या 2 गोष्टी एका बाजूला आणि कोविड-19 एका बाजूला, दोघांच्या मध्ये महत्वाचा फरक बाळाजी असा आहे, ते प्रामुख्याने आर्थिक प्रश्न होते. कोरोनाचा प्रश्न आर्थिक प्रश्न नाही. कोरोनाचा प्रश्न बायोलॉजिकल प्रश्न आहे. कोरोनाचा प्रश्न हा जैविक प्रश्न आहे. त्यामुळे त्या प्रश्नांना जितकी आर्थिक प्रश्न असल्यामुळे जशी सहजपणे आर्थिक उत्तरं सापडू शकत होती, तशा प्रकारे कोरोनाला सहज अशी मेडिकल तरी उत्तर नाही. याचं कारण आजही आता सुद्धा कोरोनावर लस नाही. कोरोना कशामुळे होतो हेही लोकांना माहित नाही. आता अलीकडे असं आहे की कोरोनाची सिम्पटम्स पण दिसत नाही, त्याला असिम्प्टोमॅटिक कोरोना असं म्हणतात. आणि इतक्या प्रचंड प्रमाणावर कोरोनाची भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की आपण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला कोरोना होईल. जरा शिंक आली, जरा टेम्परेचर आलं, जरा खोकला आला की लोकांना वाटतं असं की वस्तुतः कोरोनाच्या भारतातला मृत्यूचा दर जो आहे तो 2.7% आहे. म्हणजे 100 2.7% लोक दगावतात. ते सुद्धा नीट सेवा मिळत नाही, योग्य सेवा मिळत नाही, योग्य मेडिकल ट्रीटमेंट मिळत नाही. आणि सर्व्हायवल रेशिओ जो आहे, म्हणजे कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांचा जो दर आहे तो जवळजवळ 60% पुढे आहे. पण आपल्याला 60% जास्त लोक कोरोना मुक्त होतात हे लक्षात ठेवण्याच्या ऐवजी कोरोनामध्ये 2.5% लोक मरतात हेच आपल्या लक्षामध्ये होतं. आणि ह्याच्यामध्ये खास करून टीव्ही चॅनल्सने जी भूमिका जी बजावलेली आहे ती भूमिका संपूर्ण समाजाला भयग्रस्त करणारी आहे.
24 तास टीव्हीवर दुसरा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम नाही, कुठली चर्चा नाही, कुठले संवाद नाही, कुठले सांस्कृतिक कार्यक्रम नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोरोनातून मार्ग काढावा लागेल आणि एकूण एकदा पुढे आपण जे काही प्रश्न विचाराल त्याच्यामध्ये आपण खास करून कोरोनाचे आर्थिक परिणाम काय होतील आणि त्याला आपण काय उत्तर शोधून काढले पाहिजे याची आपण चर्चा करू. अगदी सर. सर, अत्यंत महत्वाचं आपण हे विवेचन केलेलं आहे की जगामध्ये अगोदर कशा प्रकारचे क्रायसिस निर्माण झाले, अगदी भारतामधले आर्थिक मंदी असतील आणि त्यात आणि सध्याच्या संकटामध्ये कशा प्रकारचा फरक आहे हे आपण विशद केलं. म्हणजे असंही म्हणता येईल कदाचित की इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर जसं म्हणतो तसं कोरोना पूर्व आणि कोरोना नंतर म्हणावं लागेल इतकासा बदल आता जगामध्ये होईल का काय, असं वास्तव आपल्या समोर दिसतंय. तर या संदर्भाने माझा पुढचा प्रश्न आहे थोडासा आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा आहे. त्याला आपण राजकीय अर्थशास्त्र असं म्हणतो त्या दृष्टिकोनातून. तर देशामध्ये 3 महिन्यापूर्वी 2.5 ते 3 महिन्यापूर्वी केंद्र सरकारने, मोदी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की मजूर आणि मध्यम वर्ग हा रस्त्यावरती आला आणि अनेक प्रश्न त्यांच्या पुढे उभे राहिले. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे सर की मोदी सरकार कोरोना काळात आर्थिक पातळीवरती अपयशी ठरलंय का, आणि मग ठरलं असेल तर कुठला सल्ला आपण सरकारला देऊ इच्छिता? बालाजी, अत्यंत योग्य प्रश्न विचारलेला आहे आपण आणि त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. याच्यावर मी विस्ताराने लिहिलेलं आहे, अनेक ठिकाणी बोललेलो आहे. आता हा जो आपला वेबिनार आहे तो माझा गेल्या 1.5 महिन्यातला 13वा वेबिनार आहे. म्हणजे उद्या सकाळी परत एक 11 वाजता एक सेमिनार आहे, जवळजवळ 3-4 संस्थांनी एकत्र राहिलेला. पहिली गोष्ट अशी आहे की 12 फेब्रुवारी 2020 ला काँग्रेस नेते श्रीयुत राहुल गांधी यांनी पहिल्यांदा सांगितलं की आपल्यावर कोरोनाचं वादळ निर्माण होणार आहे. म्हणजे 12 फेब्रुवारीला खरं चीनमध्ये सापडला तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, पण 12 फेब्रुवारी पासून 24 मार्चला लॉकडाऊन डिक्लेअर करेपर्यंत 1.5 महिना संपूर्णपणे मोदी सरकारने त्याची दखलही घेतलेली नाही. दुर्दैवाने झालंय आपल्याकडे असं जे ते पहिल्यांदा कधीच नाही झालं. काँग्रेसचा कोणताही नेता म्हणजे सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, चिदंबरम असतील, त्यांना थट्टेवरी न्यायचं, त्यांची थट्टा करायची, त्यांना सिरियसली लोकांनी घेऊ नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, ही या सरकारची एक नीती आहे आणि ती नीती लोक. आवाज म्यूट झालाय सर, सॉरी, आवाज म्यूट झालाय सर, आवाज म्यूट झालाय. या गोष्टीमध्ये एक मला सांगायला पाहिजे असं की सर आपला व्हिडिओ बंद झालाय सर, प्लीज. कारण ते लोक इतका त्रास देतात ना फोनवर. प्रश्न असा आहे की या 24 तारखेला रात्री म्हणजे 22 तारखेला त्यांनी एक दिवस कर्फ्यू जाहीर केला आणि 24 तारखेला रात्री त्यांनी लॉकडाऊन जाहीर केला. म्हणजे फक्त 4 तासाची मुदत दिली. त्यांचा 8 आकडा ठरलेला आहे. 8 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांनी सांगितलं की 1000 आणि 500च्या नोटा बंद करणार आणि अभी इसके तुकडे होंगे, तुकडे. म्हणजे मी रेल्वेच्या प्रवासामध्ये बालाजी होतो, 500 रुपयाची नोट देऊन देखील वेटर त्यांना चहा द्यायला तयार नव्हता, कारण तो करेल काय. म्हणजे इतकं लहरी त्यांचा संपूर्ण कारभार आहे देशामध्ये. तुम्हाला सांगतो, लोकांना माहित नसेल, ज्या दिवशी मोदींनी नोटबंदी केली 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा, त्या दिवशी सबंध देशामध्ये 14,85,000 कोटी रुपयांच्या नोटा होत्या. त्या 14,85,000 कोटी रुपयांपैकी कॅश विथ द पीपल त्यातले 86% रक्कम मोदींनी रद्द करून टाकली, जी 500 आणि 1000 रुपयामध्ये होती. मग त्यांना वाटेल तो निर्णय. बरं, त्याची त्यांना कुठल्याही प्रकारची एकदा मनमोहन सिंगांशी बोलत असताना ते असं मला म्हणाले कि उनको कोई भी ऐसा चिंता भी नहीं होते, हमने गलत कदम उठाया, आता त्यांना कधी वाईट देखील त्याला वाटत नाही. तेव्हा हा जो कोरोनाचा लॉकडाऊन पिरियड त्याने जो केला आणि लॉकडाऊन त्यांनी सुरुवातीला जेव्हा राहुल गांधीने सूचना केली तेव्हा जर केला असता लॉकडाऊन, तर 20 तारखेला 1.5 महिना 2 महिने जर 1.5 महिना 2 महिने जर 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 2 महिने जर
आज लॉकडाऊनचे जे भीषण परिणाम दिसतात आपल्याला, संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण विस्ताराने बोलणार आहोत. परंतु कोरोना पासून लोकांना वाचवायचं की अर्थव्यवस्थेला बळ द्यायचं, असं एक दोन परस्पर विरोधी आणि परस्पर भिन्न प्रश्न निर्माण केले मोदींनी. आणि मला वाईट असं वाटतं, जो मी एक लेख लिहिलेला होता, मी 4-5 लेख आतापर्यंत लिहिले मी, की अ, साधारणपणे हा जो 24 मार्च पासून मार्च पाव आणि मे संपूर्णपणे म्हणजे जवळजवळ 1.5 महिना मोदींनी अर्थव्यवस्था सबळ करण्यासाठी कोणताही प्रकारचा यशस्वी प्रयत्न केला नाही. त्यांनी सातत्याने आपले फक्त मन की बात करून, कारण त्यांना जन की बात ऐकायची त्यांची इच्छा नाही. त्यांची मन की बात आणि ती मन की बात म्हणजे राष्ट्राची बात. जसं अर्णव गोस्वामी सांगतो, की नेशन वॉन्ट्स टू नो. म्हणजे अर्णव गोस्वामी म्हणजे नेशन. अरे बाबा, नेशन मध्ये 150, 135, 130 कोटी लोक नेशन मध्ये आहेत. तसं आपण जसं विचारलं तसं संपूर्णपणे अर्थव्यवस्थेला बळ द्यायला, अर्थव्यवस्था उभी करायला, अर्थव्यवस्थेचं अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करायला मोदी सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे. हे मी थोडक्यात जर अधिक स्पष्टीकरण सांगतो. खरं म्हणजे बालाजी माझ्याकडे आता इकॉनॉमिक सर्वे आहे. हा इकॉनॉमिक सर्वे सरकारने पब्लिश केलेला आहे 2020 चा. ह्या इकॉनॉमिक सर्वे प्रमाणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2017 ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2019 या 7 क्वार्टर्स मध्ये म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग जो आहे हा सातत्याने घसरत चाललेला होता. म्हणजे ज्याला आपण स्लो डाऊन ऑफ इकॉनॉमी असं म्हणतो. 8%, 7%, 6.2%, 5.5% आणि अल्टिमेटली 4.5%. म्हणजे अशा तऱ्हेने कंटिन्युअसली आर्थिक प्रगतीचा वेग कमी होत असताना सुद्धा प्रधानमंत्री स्वतः किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा त्यांच्या सरकारमधल्या कुणीही अर्थव्यवस्थेचा वेग घसरतो आहे हेच मुळात मान्य केलं नाही. आता एखाद्या रोग्याला एखादा रोग आहे हे जर मान्यच जर करत नसेल तर त्याच्यावर इलाज करण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा जर त्याने ती सुरुवात केली जर असती की बाबा हे अर्थव्यवस्था इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक देशामधली कमी कमी होत चाललेली आहे, सेव्हिंग्स कमी कमी होत चाललेले आहे, फॉरेन एक्सचेंज कमी कमी होत चाललेलं आहे, व्यापारातील तूट वाढत चाललेले आहे, फिस्कल डिफिजिट या सगळ्या गोष्टी गेली 2-2.5 वर्ष होत असताना त्याच्याकडे मोदींनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मोदींचा आणि शहांचा अजेंडा काय होता? सिटिझनशिप बिल आणणं, त्याच्यानंतर ते म्हणजे सिटिझनशिप बिल आणणं ते काय मुसलमानांच्यासाठी, त्याच्यानंतर कॉमन सिटिझनशिप रजिस्टर करणं, हे मोदींचे कार्यक्रम होते. जेव्हा संबंध जग हे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करत होते तेव्हा ह्यांचा अजेंडा वेगळाच होता. आणि तो अजेंडा वेगळा असल्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की अर्थव्यवस्था आज भीषण संकटामध्ये आहे. माझ्याकडे आता जे फिगर्स जे आता आहेत हे फिगर्स मी जागतिक पातळीवर म्हणजे आपण जी सुरुवात खरी जागतिक पातळीवर करू. 2000 चालेल का? हो, अगदी अगदी अगदी. हो, मी आपल्याला सांगतो 2020 मध्ये एकंदर जगातलं उत्पन्न 185 राष्ट्रांचं $90 ट्रिलियन होतं. $90 ट्रिलियन. ओके. 1 ट्रिलियन म्हणजे 1000 बिलियन डॉलर. म्हणजे आता भारताचं उत्पन्न 2.8 ट्रिलियन डॉलर आहे. आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी सांगू इच्छितो, म्हणजे समजा जर $1 बरोबर 75 रुपये असा आपण विनिमय वर धरला आपण, तर साधारणपणे भारताचं वार्षिक उत्पन्न 212 लाख कोटी रुपये आहे. 212 लाख कोटी.
म्हणजे अमेरिकेचं उत्पन्न 212 लाख कोटीच्या 7 पट आहे. त्यांचं 21 ट्रिलियन डॉलर आहे. चायनाचं 5.5 पट आहे. आता हे जे आहे हे संपूर्ण उत्पन्न कोविड उद्या कोविडच्या नंतर हे त्यांचं उत्पन्न जवळजवळ 10% कमी होईल असा अंदाज आहे. भारताचं वार्षिक उत्पन्न हे आज 212 लाख कोटी रुपये आहे. या 212 लाख कोटी रुपयांपैकी जवळजवळ किमान 5% त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल. ते 5%ने कमीत कमी 5%ने ते कमी होईल. आता ह्याचा विचार आपण जर केला तर जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा कमी होईल तेव्हा वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी होईल. वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी झाल्यानंतर रोजगार कमी होईल. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन यांचे जे सर्वे आहेत ते इतके धक्कादायक आहेत की लॉकडाऊनच्या 50 दिवसांच्या काळामध्ये भारतामध्ये 12 कोटी लोकांचे रोजगार बुडालेले आहेत. 12 कोटी लोकांचे रोजगार. आता 12 कोटी लोकांचे रोजगार बुडणं म्हणजे एका माणसावर जर 5 माणसं अवलंबून असली कुटुंबातली तर 60 कोटी लोक त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. आता अशा तऱ्हेने आपण जर विचार केला तर 50 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्या असं लक्षात येईल की या 50 दिवस लॉकडाऊन पिरियडमध्ये मोदी त्यांचं सरकार यांना प्लॅनिंग करायला, नियोजन करायला, नवीन कार्यक्रम घ्यायला, कुठल्या जिल्ह्यामध्ये आपण कोणते उद्योग सुरू करतो, कोणत्या राज्यामध्ये कोणते उद्योग सुरू करतो, कुठला पण रॉ मटेरियल सुरू करतो, अशा प्रकारचे त्यांना प्लॅनिंग करता आलं असतं. याच्यापैकी मोदी सरकारने काही केलेलं नाही. दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मोदी सरकार कोणाचं ऐकतही नाही. स्वतः नरेंद्र मोदीजी प्राईम मिनिस्टर आणि निर्मला सीतारामन या दोघांना सगळी अर्थव्यवस्था कळते. आता मला एक कळत नाही की मनमोहन सिंग हे जगातले एक नामवंत अर्थतज्ञ आहेत. 16 वर्ष मनमोहन सिंगांची माझ्या जवळला संबंध आला. एक तास आम्ही चर्चा करत असो. आता डेफिनेटली डॉक्टर मनमोहन सिंगांचे इतकं मला अर्थशास्त्र कळत नाही, पण एक तास चर्चा मनमोहन सिंगजी ऐकून घ्यायचे. आता ह्यांना मोदींना मी असं सुचवलं होतं की जे इंडिपेंडंट इकॉनॉमीज जे आहेत, समजा चिदंबरम नको असतील, मॉन्टेक सिंग नको असतील, त्याची स्वतंत्र इंडिपेंडंट इकॉनॉमीज जे आहेत, रघुराम राजन सारखे आहेत, अशा लोकांचा तुम्ही सल्ला घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारा. त्यांना त्यांचं झालंय असं, त्यांचे विचार जे मानत नाहीत ते त्यांचे शत्रू, देशद्रोही. देशद्रोही. आता असं आहे, एवढा मोठा देश चालवायचा. आता समजा असं खटखट ग्रेट धरा, मी प्लॅनिंग कमिशन मध्ये होतो 5 वर्ष, राज्यसभेमध्ये होतो, जगातल्या मोठ्या विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर होतो, 30 वर्ष प्रोफेसर होतो, इकॉनॉमिक्स शिकवलं. याचा अर्थ दुर्दैवाने असा मुळीच नाही की मला सगळ्या गोष्टी कळल्या आहेत म्हणून. मी अनेक गोष्टी सर्वसामान्य माणसांच्याकडनं समजून घेतलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला ज्या गोष्टी कळतात त्या विचारवंतांना, मोठ्या मोठ्या चिंतकांना देखील कळत नाही. आणि दुर्दैवाने मोदी सरकारने स्वतः नरेंद्रजी मोदी हे दुसऱ्यांचं कुणाचंही ऐकून न घेतल्यामुळे, दुसरी बाजू समजून न घेतल्यामुळे देशाचं फार मोठं नुकसान करत आहेत. आणि त्याच्यातूनच या देशाचे आर्थिक प्रश्न अधिक गंभीर होतील असं मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. ओके सर, अगदी महत्वाचं विवेचन आपण या ठिकाणावरती केलं. म्हणजे जगाची परिस्थिती असेल किंवा एकदम जागतिक उत्पन्न, भारताची त्याच्यामधली स्थिती, हे सगळं मांडलं. आणि आर्थिक पातळ्यांवरती केंद्र शासन कशा पद्धतीने अपयशी ठरतंय हे आपण सप्रमाण या ठिकाणावरती मांडणी केलेली आहे. तर आपण याच्यामध्ये बोलताना उल्लेख केला निर्मला सीतारामन यांचा, देशाच्या अर्थमंत्र्यांचा. तर माझा पुढचा प्रश्न अगदी त्यांच्यावरतीच आहे तुम्हाला, की हे दोन लोक कुणाचं ऐकत नाहीत असं आपण म्हणाला, आणि जर कोणी बोललं विरोधात तर तो देशद्रोही. तर प्रश्न असा आहे की अर्थमंत्री म्हणून त्या
कशा पद्धतीनं काम करतायत आणि त्या कामाकडे तुम्ही अर्थतज्ञ म्हणून कशा दृष्टिकोनातून पाहता आणि त्याचं मूल्यमापन काय कराल आपण? खरं म्हणजे असं आहे की श्रीमती निर्मला सीतारामन आणि माझे अत्यंत वैयक्तिक संबंध आहेत, फ्रेंडली संबंध आहेत. अन्सारी साहेब जेव्हा हमीद अन्सारी उपराष्ट्रपती असताना आमचे एक डेलिगेशन चायनामध्ये गेलं होतं अन्सारी साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळी अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन बरोबर होत्या. व्यक्तिगत पातळीवर चर्चा करणं, बोलणं, सवरणं या गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि आम्ही 3-4 दिवस आम्ही एकत्र होतो. चीन बरोबर झी जे चीनचे सगळ्यात मोठे नेते आहेत, सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झाली, त्यांच्यावर आमचे करार झाले. आणि एक सांगायचा मुद्दा असा की स्वातंत्र्यानंतर देशाच्या पहिल्या अर्थमंत्री महिला झाली म्हणून मी जाहीरपणे ट्विट करून त्यांचं मी अभिनंदन केलं होतं की बाबा देशाच्या पहिल्या, कारण मी स्त्रीवादी आहे, मी फेमिनिस्ट आहे, की कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्री मोठी झाली, तिला निर्णयाच्या ठिकाणी जागा मिळाली, ती महत्वाच्या पोझिशनवर गेली की मला वाटतं की समाज पुढे गेला म्हणून. पण आता निर्मला सीतारामन ज्या पद्धतीने अर्थमंत्रीपद सांभाळत आहेत ते पाहिल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले, चूक केली की काय असं असं मला वाटायला लागतं. म्हणजे असं आहे की असं वाटण्याची काय कारण आहेत सर? मला मला खेदाने म्हणावं लागतंय की त्याने परवा भाषण करताना 2.5 तास त्यांनी भाषण केलं. म्हणजे पहिलं लोकसभेचं अधिवेशन. सर म्यूट झाला, आवाज म्यूट झाला. सर आवाज म्यूट झाला. हा आपलं सगळं काय लोक फोन इतके करतात, त्यांची कामं आहेत ना, सगळ्यांना ते ईमेल शिवायचं आहे. ओके सर. तर एक मुद्दा असा आहे की 2.5-3 तास त्याने भाषण केलं. असं आहे भाषणामध्ये म्हणजे श्रोत्यांसाठी सांगतो की 13 मे 1952 रोजी पार्लमेंटचं पहिलं अधिवेशन सुरू झालं. तिथपासून आतापर्यंत 52 पासून आतापर्यंत ज्या अर्थमंत्र्यांनी भाषण केली त्याच्यामध्ये इतकं लॉंगेस्ट भाषण दुसऱ्या कुठल्याही अर्थमंत्र्याने केलं नसेल. अर्थमंत्र्याचं भाषण हे साधारणपणे 1 ते 1.25, कारण ते लिहिलेलं टेक्स्ट असतं ना. आता वाचून दाखवण्याची पद्धत आपण सुरू केली, पण ठीक आहे, पण तरी काय लोकांचं 3.5 तास लोक कसे काय लोक ऐकतील बरं. एनिवे त्याच्यामध्ये त्यांची भूमिका अशी की दुसरी बाजू आहे त्या अरुण जेटली जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा निर्मला सीतारामन या कॉमर्स मिनिस्टर होत्या, कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्टर. त्यावेळी मी जेव्हा 2010 मध्ये राज्यसभेत गेलो तेव्हा 4 वर्ष काँग्रेस सत्तेवर होती. त्यावेळी मी काँग्रेसच्या बाजूने बोलायचो आणि काँग्रेसला 4 गोष्टी समजावून सांगायचो. मग 14 मध्ये हे सत्तेवर आल्यानंतर 2 वर्ष मी हे सत्तेवर असताना मग हे कसे चुकीचे वागतात ते मी त्यांना सांगायचो. कारण माझ्या दृष्टिकोनातून आता गेल्या 6 वर्षाचा कारभार जर बघितला तर सुरुवातीच्या पासून आतापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मोदी सरकार. मी एक सांगतो, मी अकॅडमिशियन आहे, मी काय क्लासिकल पॉलिटिशियन नाही, मी काही जन्मलेला पॉलिटिशियन नाही. त्यामुळे मला मी शिक्षक असल्यामुळे माझ्यामध्ये आजही निरक्षीर वृत्ती आहे. म्हणजे दूध आणि ताक यातला फरक मला कळतो. तेव्हा मी समजा विरोधी पक्षातलं उद्या समजा नरेंद्र मोदींनी एखादी चांगली गोष्ट केली तर ते विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा मी मोदींच्या पक्षाच्या विरोधी पक्षामध्ये आहे म्हणून म्हणजे त्याची चूक केली असं मी म्हणणार नाही. पण निर्मला सीतारामनच्या विषयी आपण जो प्रश्न विचारला, मला एकूणच आय एम व्हेरी सॉरी टू से बिकॉज आय एम स्पीकिंग ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म, पण या देशाच्या प्रश्नांचा जो आवाका जो आहे, या देशांच्या प्रश्नाची गुंतागुंत जी आहे, इथे 36 राज्य आहेत. ही राज्य वेगवेगळ्या स्तरावर, एका बाजूला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आहे, दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, त्यानंतर झारखंड आहे, त्यानंतर बिहार आहे, युपी आहे, त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये 7 राज्य आहेत. त्या 7ही राज्य मी जाऊन आलो. इतकी विषमता आहे, इतकं दारिद्र्य आहे, इतकी गुंतागुंत आहे.
मला असं वाटत नाही की निर्मला सीतारामन, आय एम व्हेरी सॉरी टू से इट विथ ऑल रिगार्ड्स फॉर हर, त्यांच्याविषयी सगळं आदर बरोबर म्हणतो, की अर्थमंत्री म्हणून या सगळ्या प्रश्नांचा आवाका घेऊन अर्थकारण ठरवणं किंवा आर्थिक भूमिका ठरवणं याच्यामध्ये त्या यशस्वी होत आहेत असं दुर्दैवाने मला वाटत नाही. त्याचं एक दुसरं कारण असं आहे की आज अरुण जेटली पण स्वतः इकॉनॉमिस्ट नव्हते. माधुरी जेटलींचं राज्यसभेत फार खटके उडायचे. अरुण जेटलींचा सुद्धा इकॉनॉमिक्सचा काही विषय नव्हता. ही वॉज बेसिकली लॉयर. पण तरी सुद्धा अरुण जेटलीना एक शार्प होते. तेवढे एखादी गोष्ट पटकन समजून घेणं ही त्यांच्यामध्ये एक प्रचंड कॅपॅसिटी होती. मी उदाहरण देतो. माझं जेव्हा राज्यसभेत पहिलं भाषण झालं तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्याच्यानंतर प्रणब मुखर्जी होते अर्थमंत्री. प्रणब मुखर्जींनी भाषणाचा आपल्या उल्लेख केला खास. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा बसलो होतो सेंट्रल हॉलमध्ये, तिथे अरुण जेटली माझ्या समोर आले, उभे राहिलेले. मला म्हणाले, प्रोफेसर आय थिंक युअर स्पीच वॉज एक्सलंट आणि इट इज गुड ऍडिशन टू राज्यसभा. म्हणजे हा जो मनाचा मोठेपणा जेटलींकडे होता. मी जेटलींची टीका फारच केली. जेटली अर्थमंत्री 2 वर्ष होते, 2015-2016. दोन्हीही भाषणांवर जेटलींच्या मी प्रचंड टीका केली. माझ्याकडे आता माझं पुस्तक जे आहे माय एन्काउंटर्स इन पार्लिमेंट, त्या पार्लिमेंटच्या त्या पुस्तकामध्ये मी जेटलींवर खूप टीका केलेली आहे त्यांच्या भाषणांच्यावर. पण जेटलींच्याकडे एक मनाचा मोठेपणा असा होता की दुसरी बाजू ऐकून घेणं. आता मला असं वाटतं की निर्मला सीतारामनाने दुसऱ्याची भूमिका ऐकूनच त्या घेत नाही. आणि म्हणून मग कसं होतं की त्या एककंडी भूमिका घेण्याकडे जातात. लोकशाहीमध्ये तुमच्या मताशी सहमत असलेल्या लोकांपेक्षा तुमच्या मताशी असहमत असलेल्या लोकांची मतं काय आहेत हे जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही अधिक चांगल्या तऱ्हेने धोरण बनवू शकता. इंदिरा गांधींच्या विषयी अनेक लोकांचे आक्षेप होते आणि त्यातला मुख्य आक्षेप त्यांनी इमर्जन्सी आणला तो होता. पण इमर्जन्सीचा मुद्दा आपण चर्चेला बाजूला ठेवूया, तो वादग्रस्त मुद्दा होता. पण त्यांच्यावर जे आरोप केले जातात की एकाधिकारशाही वगैरे वगैरे म्हणून, माझ्या मते प्रत्येक महत्वाच्या गोष्टीवर इंदिरा गांधी आपल्याशी मतभेद असलेल्या लोकांना एकत्र बोलवून त्यांचं मत काय आहे हे विचारायचं. आय एम सॉरी बालाजी, पण सगळ्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की दिल्लीमध्ये मी जवळजवळ 12 वर्ष होतो. हरकिशन सिंग सुरजीत हे कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी होते. कम्युनिस्ट पक्ष म्हणजे आणि काँग्रेस म्हणजे 36 तगडा होता. फक्त बीजेपीला दूर ठेवण्यासाठी ते सत्तेवर आले. त्यांनी पाठिंबा दिला बाहेरनं. पण मी ऐकलं असं आणि मी कन्फर्म केलं की म्हणजे इतके विरोध होता हरकिशन सिंग सुरजीत आणि कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट आणि एक बुर्जवा पार्टी काँग्रेस, मध्यम मार्गी भांडवलशाही पक्ष आणि ते रिव्होल्युशनरी पक्ष. पण मी ऐकलं आणि कन्फर्म केलं असं की जेव्हा जेव्हा क्रायसिसचा मुद्दा निर्माण व्हायचा तेव्हा स्वतः इंदिराजी हरकिशन सुरजीत यांच्याशी चर्चा करायचा. हा मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि असा मनाचा मोठेपणा ज्या व्यक्तीकडे नाही, कोणतीही व्यक्ती असेल, ती व्यक्ती आपलं कार्य नीटपणे पार पाडू शकत नाही, अशी माझी भूमिका आहे. अगदी सर, अत्यंत महत्वाचं आणि सगळ्या इतिहासाचा दाखला देऊन आपण मत मांडले. सर, थोडंसं मी ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे आता वळतो आणि आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. सध्या ग्रामीण अर्थव्यवस्था ही पूर्णतः कोलमडली आहे आणि याचा शहरी अर्थव्यवस्थेशी संबंधच आहे. म्हणजे सगळ्या अर्थव्यवस्था एकमेकांशी संबंध असतोच. तर सध्या शेतीची जी अर्थव्यवस्था आहे, ज्याला आपण कृषी अर्थशास्त्र म्हणतो, त्याच्या पुढची संकट कुठली आहेत आणि त्याला कसं उभं करता येईल सर? काय झालंय बालाजी, आय एम सॉरी टू से दिस, पण 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर शेतीकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि हे दुर्लक्ष काँग्रेस पक्षाने केलं. कारण मी तेव्हा जेव्हा इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1991 मध्ये आले तेव्हा ह्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि आर्थिक सुधारणाच्या बाबतीमध्ये माझे मतभेद होते. कारण या देशामध्ये आजही मला असं वाटतं आता शेतीचं उत्पन्न एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा आता फक्त 12% आहे. 60 ते 65% सेवा सेक्टरचा आहे आणि उरलेला 25% हा औद्योगिक क्षेत्राचा आहे.
पण 12% जरी शेतीचा वाटा जरी राष्ट्रीय उत्पन्नात असला तरी 55% लोक शेतीवर अवलंबून आहे. तर मी पहिल्यापासून असं मांडत आलेलो आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये माझी अशी शेकडो भाषणं झालेली आहेत की शेतीची पुनर्रचना केल्याशिवाय, शेतीला चांगले दिवस आल्याशिवाय, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय ह्या देशाच्या दारिद्र्याचा आणि बेरोजगारीचा प्रश्न मिटणार नाही. हे मी गेली 25-30 वर्ष मी सांगत आलेलो आहे. आता एक मुद्दा सांगतो मी. एक मुद्दा असा आहे की हा शेतीला फक्त किमान भाव मिळण्याचा नाहीये. महाराष्ट्रामध्ये किमान भाव कुठला प्रश्न येतो? तांदूळ आणि गहू हे दोनच फक्त त्यासाठी हमी भाव असतात. बाकीचे काय तुम्ही काय ज्वारी बाजरीचे काय प्रोक्युरमेंट तुम्ही करत नाही. मिरची, टोमॅटो, पेरू किंवा आणखी ह्यांचं काय तुम्ही काय करत नाही. तर महाराष्ट्रामध्ये प्रोक्युरमेंटचा तसा काय प्रश्न नाहीये. महाराष्ट्रामध्ये फक्त एक मोनोपॉली कॉटन प्रोक्युरमेंट स्कीम होती 1973 मध्ये केलेली, पण ती पण बंद पडली. ती बंद नको पडायला पाहिजे होती असं माझं मत होतं. पण त्याच्याविषयी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या लोकांना की महाराष्ट्रामधला कापसाचा हमी भाव हा देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त असल्यामुळे गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक तिकडचा कापूस स्मगल करून तो महाराष्ट्रामध्ये यायचा आणि तो महाराष्ट्रामध्ये हमीभाव जास्त असल्यामुळे मोनोपॉली कॉटन एकाधिकार योजनेमुळे तो जास्त विकायचा. त्यामुळे महाराष्ट्राचे पैसे त्यासाठी खर्च व्हायचे. पण म्हणून माझं असं म्हणणं होतं की ते स्मगलिंग बंद करा आणि मोनोपॉली कॉटन प्रोक्युरमेंट सुरू ठेवा. एनिवे, आता शेती म्हणजे आपण काय समजतो? शेती म्हणजे केवळ ज्वारी, बाजरी, कॉटन म्हणजे शेती नाही. शेतीला आपला प्रॉब्लेम काय झालाय? विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या का करतात? एक तर कॉटनचं पीक म्हणजे त्याला मोनोकल्चर म्हणतात. मग कॉटनचं पीक बुडालं की शेतकऱ्यांना दुसरा उपजीविकेचा कोणता मार्ग नाही. म्हणून माझी अशी भूमिका, मी ऍग्रीकल्चर प्राइसेस कमिशन मध्ये होतो, प्लॅनिंग कमिशन मध्ये भूमिका मी मांडली डॉक्टर मनमोहन सिंगांच्या समोर, की शेतीला पूरक उद्योग जोडल्याशिवाय, म्हणजे समजा डेअरी असेल, पोल्ट्री असेल, हॉर्टिकल्चर असेल, हे उद्योग शेतीला जोडल्याशिवाय, सेरिकल्चर असेल, फिशिंग पॉन्ड्स असेल किंवा अशा प्रकारचे उद्योग, शेळी उद्योग असेल, मेंढी उद्योग असेल, कुक्कुटपालन असेल, हे सगळे शेती उद्योग पूरक जोडल्याशिवाय नुसतं तुम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी ह्याच्यावर तुम्ही उदरनिर्वाह करू शकत नाही. दुसरा मुद्दा असा आहे शेतीच्या संबंधात जो मी प्रथम पासून मांडत आलेलो आहे. भारतामध्ये 3 नंबरचा देश भारत आहे फळं पिकवणारा, आणि 2 नंबरचा देश आहे भाजीपाला तयार करणारा. इतका भाजीपाला भारतात तयार होतो की 3 नंबरचा देश भाजीपाला करणारा आणि 2 नंबरचा देश फळं निर्माण करणारा, प्रोड्यूस करणारा. परंतु फळे आणि भाज्या ह्या दोन्ही नाशवंत वस्तू आहेत. म्हणजे टोमॅटो बाजारामध्ये आले की लोक 60 पैशाने किलो विकत 60 पैसे किलो विकतात, कारण बाजारात परत त्यांना घेऊन जायचे नसतात. हा जो नाशवंत शेतमाल जो आहे, हा नाशवंत शेतमाल स्टोअर करून ठेवण्याची आपल्याकडे कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आणि त्याचं प्रोसेसिंग नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोकोनटचं मी 2000 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला मध्ये मी गेलो. 2000 डिसेंबरला मी न्यूयॉर्कला पहिल्यांदा गेलो. म्हणजे जवळजवळ त्याला 20 वर्ष झाले आता. म्हणजे आपण जे कोका कोला किंवा थम्सअप पितो तसं बाटलीतून कोकोनट वॉटर, थम्सअप आणि कोका कोलाच्या ऐवजी पहिल्यांदा कोकोनट बॉटल वॉटर मी न्यूयॉर्क मध्ये प्यालो. आता आपल्याकडे इतके माड आहेत, पण त्याचं कोकोनट वॉटर करणं आपल्याला सुचलंच नाही कधी. आपल्याकडे इतके शास्त्रज्ञ आहेत, इतके तंत्रज्ञ आहेत, आणि मग काय होतं, त्याला व्हॅल्यू ऍडिशन म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट कच्ची विकण्यापेक्षा ती जर तुम्ही बाजारामध्ये त्याचं कन्व्हर्शन तुम्ही जर, सर म्यूट झाला आवाज म्यूट झाला सर. अनम्यूट करा प्लीज. अनम्यूट करावं लागेल, आवाज बंद झाला सर.
ओके ओके. येस येस येस. ओके. आपल्याकडे सरकारने पहिल्यापासूनच राज्य सरकार ही जास्तीत जास्त उद्योगावर अवलंबून राहिली. 1991च मॉडेल जे होतं मनमोहन सिंगांचं, आता ते माझे गुरु आहेत. ओके. म्हणजे ते माझे मार्गदर्शक आहेत. पण असं आहे की धोरणाच्या बाबतीमध्ये आमचे काही प्रत्येक गोष्ट जमली असं नाही. मोठे उद्योग हे आवश्यक आहेत, पण मोठ्या उद्योगांच्या बरोबर तुम्ही शेतीकडे आपण जर कसं होतं शेतीकडे म्हणजे शेतीमध्ये अजून अजून आपल्याकडे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या 7/12 उतार्याचं पूर्णपणे रेकॉर्ड झालं नाही. त्यामुळे जेव्हा शेतकऱ्यांना सबसिडी द्यायची असते किंवा संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची असते, तेव्हा आज सुद्धा देशामध्ये 100% शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्याचं डिजिटायझेशन झालेलं नाही. तो तलाठी अजूनही तिकडे असतो, तो तलाठी अजूनही पैसे मागतो. म्हणजे तुम्ही 70 वर्षामध्ये आपण एवढं तंत्रज्ञान पुढे गेलो, 21व्या शतकामध्ये राजीव गांधी आपल्याला घेऊन गेले. आपण 7/12 उताराचं पूर्णपणे डिजिटायझेशन पूर्णपणे आपण करू शकलो नाही. म्हणजे नुसतं तुम्ही क्लिक केले कुठेही तुम्ही असा, जसं आपण आधार कार्ड दिलंय की नाही प्रत्येकाला, भारतातल्या प्रत्येक माणसाला एक आधार कार्ड दिलेलं आहे. तशा पद्धतीने ते आधार कार्ड तुम्ही दिल्यानंतर तुमच्या हातामध्ये 7/12चा उतारा पडलेला असला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे शेतीच्या बाबतीमध्ये की शेतकऱ्यांना जो कर्ज पुरवठा व्हायला पाहिजे, सहकारी बँका आहेत, व्यापारी बँका आहेत, सहकारी जिल्हा सोसायटी आहेत, त्यांच्याकडून होणारा कर्ज पुरवठा हा पुरेसा होत नाही. आणि मग शेतकऱ्यांना नाइलाजाने जे मनी लेंडर जे आहेत, मनी लेंडर म्हणजे मराठीमध्ये काय, मनी लेंडर, हा बोला सर, आवाज येतो. सावकार, सावकार, मनी लेंडर, सावकार, या सावकारांकडे जावं लागतं. आणि सावकारांच्याकडे कर्ज घेतल्यानंतर त्यांचं तुम्हाला माहिती आहे व्याजाचा दर किती असतो ते. म्हणजे एका बाजूला शेतीला जोड उद्योगधंदे नाहीत, दुसऱ्या बाजूला शेतीमालाचं प्रोसेसिंग होत नाही, त्याच्या प्रक्रिया नाही. तिसरी गोष्ट, शेतकऱ्यांना बी बियाणं हे घेण्यासाठी संस्थात्मक कर्ज मिळत नाही. चौथी गोष्ट, शेतकऱ्यांना सगळा माल तुमच्या ऍग्रिकल्चरल ज्या सोसायटी ज्या ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग सोसायटी, आता ह्याचाही पुनर्विचार केला पाहिजे. ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग सोसायटी ज्या आहेत, या सोसायट्या खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत की शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधामध्ये आहेत, याचा नीट अभ्यास केला पाहिजे. मला स्वतःला नेहमी असं वाटतं की त्याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची परवानगी असली पाहिजे ना. कसं होतं माहिती आहे ना, आता सरकार सुद्धा काय करतं, सरकार समजा आता एखाद्या वस्तूचे भाव पडले, तर त्या वस्तूचे भाव पडल्यानंतर समजा असं टोमॅटोचा आपण विचार करूया, टोमॅटो घेऊन सरकार करणार काय? समजा टोमॅटोला हमी भाव दिले किंवा मिरचीला हमी भाव दिले किंवा कांद्याला हमी भाव दिले, तर त्यांचं करणार काय सरकार? म्हणून त्यांना हमी भाव देऊन त्यांचा साठा करणं दॅट इज इम्पॉसिबल. त्याचं तुम्ही प्रोसेसिंग करू शकता. कांद्याची पावडर जशी दुधाची भुकटी करू शकता, तशी तुम्ही कांद्याची भुकटी करू शकता. आणि अख्खा कांदा चिरण्याच्या ऐवजी तुम्ही कांदा स्टोअर करू शकता भुकटीच्या रूपामध्ये, जसं तुम्ही दुधाचं करता त्या पद्धतीने. मला असं वाटतं की शेतीच्या संबंध रचनेचा पुनर्विचार केला पाहिजे. परंतु एक सांगतो बालाजी मी, हा सर, शेती म्हणजे क्रॉप प्रोडक्शन नव्हे, शेती म्हणजे सर्व प्रकारचं क्रॉप आणि सर्व प्रकारचे जोडधंदे. त्यातला फिशिंगचा एक धंदा आहे, कुक्कुटपालन मोठा धंदा आहे, डेअरीचा मोठा धंदा आहे. मी विदर्भामध्ये गेलो होतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या जेव्हा होत होत्या तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांनी, मी, अभिजित सेन आणि युगांधर आम्हाला तिघांना पाठवलं, तुम्ही जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करा. आणि आम्ही नागपूरला गेलो होतो. का करतात? तुम्हाला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडत नाही? पश्चिम महाराष्ट्रामध्ये
कितीतरी ठिकाणी दुष्काळ पडतो. मान तालुक्यात वर्ष पाऊस पडत नाही. मग तिकडचे शेतकरी आत्महत्या का नाही करत? एका कोल्हापूर तालुक्यामध्ये जेवढं दूध गोळा करतात, दुधाचं संकलन कलेक्शन, तितकं दुधाचं संकलन सगळ्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यांच्या मध्ये होत नाही. आता काय करणार? विदर्भ सांगली साताऱ्यातले शेतकरी विदर्भात नेऊन सोडणार. म्हणजे तुम्हाला म्हणजे आपल्याला काय, आपण याच्या पुढे देईल माझा हरी तर मिळेल खाटल्यावरी, ही आपल्याला भूमिका सोडावी लागेल. सरकारवर दबाव आणावा लागेल. प्रो शेतकरी भूमिका घ्यावी लागतील. शेतीचं उत्पादन वाढवावं लागेल. नवीन बियाणं शोधावे लागतील. आपल्याकडच्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, आपल्याकडे 6 की 7 ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत. आय एम सॉरी टू से दिस. हे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज काय करतात? एक ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, तुला माहिती आहे, एक ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीकडे 2-2 हजार एकर जागा आहे. 2-2 हजार. आधी मला असं वाटतं की त्यातली 500 एकर जागा त्यांनी स्टेटवे विकून टाकावी. ह्या 5-6 ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी का काढल्या? तर त्या विभागामधलं हवामान, त्या विभागातली जमीन, त्या भागातलं संबंध, ऍग्रिकल्चरल अँबियन्स, जमिनीची प्रत, पाऊस, या सगळ्यांचा विचार करून त्या भागामध्ये कोणती पिकं होतील, त्याचं नियोजन कसं करता येईल, कशा प्रकारचा क्रॉपिंग पॅटर्न असेल, ह्याच्यासाठी विद्यापीठं काढली. दुर्दैवाने ही विद्यापीठ, आय एम सॉरी टू से, मला काय कुठल्याही व्हाईस चान्सलरचा अपमान नाही करायचा, पण ही विद्यापीठं जी आहेत, ही सगळ्या विद्यापीठांच्या मध्ये मी जाऊन आलेलं आहे, त्यातलं एकही विद्यापीठ सजगपणे अभ्यास करतात, स्टडी करतात, परंतु सजगपणे कंटिन्युअसली नवीन विचार करून शेतकऱ्यांच्या पर्यंत ते घेऊन जाणं, हे काय त्यांच्या हातून फार होतं असं मला वाटत नाही. सर, आपण सविस्तर शेतीचा प्रश्न आणि त्याच्या अपयशाची कारणं ही सगळी मांडली, त्याबद्दल आपले धन्यवाद. सर, अनेक प्रश्न येत आहेत, पण अगोदर नियोजित 2 प्रश्न शेवटचे घेतो आणि मग जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांचे आपण काही प्रश्न घेऊया. सर, आता नियोजित प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे की आपण नियोजन आयोगाबद्दल उल्लेख केला, आपण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, आपला त्यातला अनुभव आहे, पण सध्याच्या सरकारनं त्याच्याऐवजी नीती आयोग केला. खरं तर आमच्यासारख्या तरुण पिढीला आपल्याकडनं अपेक्षा आहे समजून घेण्याची की काय बदल झाला नेमका, नियोजन आयोग काय होता आणि नीती आयोगात काय साध्य केलं. म्हणजे अक्षरशः टेल यू, मोदी सरकारने 25 मे 2014 रोजी मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते 2007 ते 2012. त्यामुळे 7ला ते प्लॅनिंग कमिशन मध्ये आले, 8ला प्लॅनिंग कमिशन मध्ये आले आणि 9ला प्लॅनिंग कमिशन मध्ये आले. कारण या सगळ्या राज्यांना आपापले बजेट्स मान्य करून घेण्यासाठी त्यांना प्लॅनिंग कमिशन मध्ये यावं लागायचं. तिन्ही वेळेला मोदींची माझी भेट झाली. मोदींचे माझे, काँग्रेसच्या लोकांना आता आश्चर्य वाटेल, पण मोदींचे आणि माझे आजही व्यक्तिगत संबंध आहेत. ओके, सांगायचा मुद्दा असा, मोदींनी शपथ घेतल्यानंतर सगळ्यात पहिला चुकीचा निर्णय जर कुठला घेतला असेल, सगळ्यात मोठा चुकीचा ब्लंडर, तर तो म्हणजे प्लॅनिंग कमिशन त्यांनी अबॉलिश केलं. काँग्रेसचं पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल, 1929 पासून पंडित जवाहरलाल नेहरूंचा आग्रह होता की देशामध्ये प्लॅनिंग कमिशन स्थापन केलं पाहिजे. 1936 साली फैजाबादच्या अधिवेशनामध्ये नेहरूंनी सांगितलं की आपल्याला प्लॅनिंग कमिशन पाहिजे म्हणून. 1934च्या अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस हे 1938च्या हे अध्यक्ष होते आणि ही प्लॅनिंग कमिशनची कल्पना अशा प्रकारचे पाहिजे ही सुभाषचंद्र बोसने काढली. परंतु सुभाषचंद्र बोस हे स्वतः अध्यक्ष असल्यामुळे प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष ते स्वतः नाही झाले, त्यांनी नेहरूंना अध्यक्ष केलं. नंतर मग ते काँग्रेसच्या बाहेर पडून त्यांनी आझाद हिंद फौज सेना काढली आणि फॉरवर्ड ब्लॉक त्यांनी काढला. पण जवळजवळ 25 वर्ष नेहरूंनी प्लॅनिंग कमिशनचा सातत्याने आग्रह धरला.
आणि नेहरूंच्या वरचं हे माझं पुस्तक, माझं भाषण जे झालं नेहरूंच्या वर, त्या 2012 मध्ये मी अध्यक्ष होतो इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचा. या असोसिएशन मध्ये 7,000 इकॉनॉमिस्ट आहेत. त्या 7,000 इकॉनॉमिस्टच्या असोसिएशनचा 2012 मध्ये मी अध्यक्ष होतो. आणि त्यावेळी मी हे पुस्तक काढलं. मी नंतर ते पुस्तक तुला पाठवून द्यायची व्यवस्था करतो. नक्की. थँक्यू सर. थँक्यू. त्याच्यावर नेहरूंचा उद्देश काय होतं? भारतीय जनता पक्षाचा प्लॅनिंग अर्थव्यवस्थेवर विश्वास नाही. दे बिलीव्ह इन कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. नेहरूंना संमिश्र अर्थव्यवस्था पाहिजे होती. भारतीय जनता पक्ष तेव्हाचा जनसंघ, त्यांचा बँकांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध होता. बँकाच्या राष्ट्रीयकरणाचा ठराव जेव्हा झाला 1969 मध्ये, तेव्हा त्यावेळच्या भारतीय जनसंघाने लोकसभेतून सभात्याग केलेला होता. ओके, कारण त्यांचा बँकांच्या राष्ट्रीयकरणाला त्यांचा विरोध होता. आता असं आहे की एका बाजूला त्यांचा प्लॅनिंग कमिशनला विरोध, आणि दुसरं मी आपल्या सगळ्या ऑडियन्सला मी सांगू इच्छितो, त्यांचा नेहरू द्वेष इतका प्रचंड आहे की जसं भारतीय राज्यघटना म्हटल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घटनेला जोडलं जातं, तसं प्लॅनिंग कमिशनला नेहरूंचं नाव जोडलं जातं. आणि प्लॅनिंग कमिशन बालाजी रद्द करण्यामागे त्यांना नेहरूंचा वैचारिक वारसा नष्ट करायचा होता. ओके. हे मी राज्यसभेत बोललेलो आहे. दुर्दैवाने काँग्रेसच्या लोकांच्या पण लक्षात ही गोष्ट आणली नाही. त्यांना फक्त, कारण काँग्रेसच्या पण लोकांना फार नेहरू कळला असं काय मला वाटत नाही. मला सांगायचा मुद्दा असा की त्याने इतका नेहरू द्वेष त्यांना आहे, आणि म्हणून त्यांनी काँग्रेस मुक्त भारत ती घोषणा त्याने जी केली की नाही. काँग्रेस मुक्त भारत म्हणजे काय? काँग्रेस मुक्त भारत म्हणजे नेहरू मुक्त भारत. कारण काँग्रेसमधून नेहरू बाहेर काढले की काँग्रेसमध्ये राहिलं काय? कार्यकारिणी राहिली फक्त. इट इज नॉट. संपूर्ण काँग्रेसचं संबंध तत्वज्ञान, गांधीजींच्या नंतर खरा देश घडवण्याचं काम हे एकट्या जवाहरलाल नेहरूने केलेलं आहे. संमिश्र अर्थव्यवस्था, टेक्नॉलॉजी, फॉरेन पॉलिसी, युनिव्हर्सिटीज, ग्रँट्स कमिशन, IITs, IIM, मोठी सगळी धरणं, या लोकांनी यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसने 60 वर्षामध्ये काय केलं? काँग्रेसने जे 60 वर्षात केलं ते तुम्हाला 160 वर्षात करणं जमणार नाही. फक्त काँग्रेसने जे केलं ते तुम्ही पुढे न नेता तुम्ही ते डिस्ट्रॉय करतात, ही त्यांच्याविषयीची माझी तक्रार आहे. आणि आता ते प्लॅनिंग कमिशन अबॉलिश करून त्यांनी नीती आयोग काढला. आता हे मी प्लॅनिंग कमिशन मध्ये बोललेलो आहे. नीती आयोग म्हणजे हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतं की नाही, तसं नीती आयोग आहे. नीती आयोगाला काही अधिकार नाहीत, त्यांना कुठल्याही प्रकारच्या पॉवर्स नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचं धोरण नाही. त्यांना फक्त प्लॅनिंग कमिशन अबॉलिश करून त्याच्या ऐवजी नवीन काहीतरी बॉडी करतो. काय कॉन्ट्रीब्युशन आहे प्लॅनिंग याचं, नीती आयोगाचं? काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही, काही धोरण नाही. प्लॅनिंग कमिशन मध्ये केवढे मोठे मोठे लोक होते. मी स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते. पितांबर दास प्लॅनिंग कमिशन मध्ये होते. मोहन धारिया होते, मधु दंडवते होते, सी रंगराजन होते. त्याच्यानंतर इतके मोठे मोठे BS मिनान्स, म्हणजे एवढा मोठा इकॉनॉमिक्स अमेरिकेमध्ये शिकलेला. आणि प्लॅनिंग कमिशन स्थापन करताना नेहरूंना त्रास केवढा झाला होता, पटेलांचा विरोध होता. त्यावेळी आज प्लॅनिंग कमिशन असताना तुम्हाला सांगतो देशाची इतकी वाईट अवस्था झाली नसती. कारण प्लॅनिंग कमिशन हा एक इंडिपेंडंट थिंकिंग टँक होता. मी समजा आम्ही प्लॅनिंग कमिशन मध्ये आमचे अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग, आणि आम्ही 9 मेंबर्स होतो. पण आम्ही 9 मेंबर्स ही काँग्रेसची भूमिका मांडत नसो. आम्ही प्रत्येक बिल प्लॅनिंग कमिशन मध्ये एक असे, कोणतंही बिल राज्यसभेत किंवा लोकसभेत आलं की नाही, एकंदर सगळ्या डिपार्टमेंटचं 60 डिपार्टमेंट्स आहेत, 60 मिनिट्स की ते बिल प्लॅनिंग कमिशन मध्ये यायचं. आणि प्लॅनिंग कमिशनचं मत काय आहे
हे लक्षात घेतल्याशिवाय कुठलंही बिल पास होत नव्हतं. मी प्लॅनिंग कमिशनला बिल आम्ही ते मत द्यायचो, ते अंतिम मत नसायचं, पण प्लॅनिंग कमिशनला विचारात घ्यायला जायचं. आणि आम्ही विचार करत असताना काँग्रेस आहे की आणखी कोण आहे याचा विचार न करता हे बिल देशाच्या हिताचं आहे की नाही, आता तशी यंत्रणाच नाही ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्लॅनिंग कमिशन अबॉलिश करून त्याने आता नवीन जे गणेशोत्सव मंडळ काढले आहे की तुमच्या सांगली साताऱ्यातलं व्यायाम मंडळासारखं, ते अत्यंत निरर्थक आहे. त्याला काही काम नाही, त्याला कसलं वजन नाही, त्याला कसली दिशा नाही आणि त्याला कसली नीती नाही. सर आपण म्हणजे एकतर इतिहासाची जोड देऊन म्हणजे आपण नेहरू आणि सुभाष बाबूंचे दाखले दिले की त्यांचं नातं कशा प्रकारचं होतं आणि नेहरूंचा द्वेष नेमका का आहे हे सगळी मांडणी केली. ही अत्यंत महत्वाची आमच्या सगळ्या पिढीसाठी आहे. खरं तर सर नियोजित प्रश्नापैकी शेवटचा प्रश्नाकडे मी येतोय थोडासा. त्याच्यामध्ये प्राध्यापक मला हे जे 25 लाख कोटीचं पॅकेज जे त्याने दिलं की नाही, त्याच्याविषयी मला जरा 2 मिनिटं जरा बोलायचं आहे. हो. कारण तो मुद्दा काय माहित आहे ना, लोकांना त्याने सांगितलं की मी 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज दिलं. 20 लाख कोटी रुपये पॅकेज ही चक्क पंतप्रधानाने लोकांच्या डोळ्यामध्ये केलेले धुळफेक आहे. त्या 20 लाख कोटी रुपयांच्या पैकी फक्त 2 लाख कोटी रुपये पॅकेज आहे. पॅकेजचा अर्थ लोकांच्या हातात पैसे देणं, पॅकेजचा अर्थ कर्ज देणं असं नव्हे. यांनी काय केलंय, 3 लाख कोटी रुपये मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइसेसला बँका कर्ज देतील. एकही बँक कर्ज देणार नाही, कारण बँकांच्याकडे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मुळामध्ये 12 लाख कोटी रुपयाचे आहेत. तेव्हा ते छोटे छोटे उद्योगवाले जे आहेत, तुम्हाला माहिती आहे हे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस जे आहेत म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, यांच्यामध्ये 12 कोटी लोकांचा रोजगार निर्माण होतो. 12 कोटी लोकांचा रोजगार निर्माण होतो. ह्याच्याविषयी मी सरकारने पॅकेजचा फेरविचार करावा असा मी लेख लिहिला होता. आय थिंक 22 मेला 22 की 26 मेला मी लेख लिहिला होता लोकसत्तेमध्ये. तो आपण लोकांच्या लक्षात आणून द्या. माझं असं म्हणणं आहे की फक्त 2 लाख कोटी रुपयाचं पॅकेज त्याने दिलेलं आहे. उरलेल्या 18 लाख कोटी रुपयाला काही अर्थ नाही. ते बँकांचं कर्ज आहे. त्यांनी लिक्विडिटी म्हणजे फायनान्स हे उपलब्ध पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत, पण पैसे उपलब्ध करून देणं मी त्याच्या डिमांडसाठी किंवा क्रयशक्तीचा उपयोग काहीच होत नाही. असं आहे, तुमच्या घरामध्ये 2 लाख रुपये आहेत, पण ते 2 लाख रुपये तुमच्या घरामध्ये जरी समजा 5 वर्ष शिल्लक असले, 5 वर्ष, तरी इकॉनॉमीला त्याचा काहीच उपयोग नाही ना. ते 5 लाख रुपये तेव्हा तुम्ही जेव्हा खर्च कराल तेव्हा त्या 5 लाख रुपयाचं उत्पादन, त्याच्यातून सेवा निर्माण होईल, त्या रोजगार निर्माण होईल. तशा प्रकारचे उरलेले 18 लाख रुपये आहेत. तेव्हा माझं पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं म्हणणं आहे की तुम्ही 10 लाख कोटी रुपयाचं नवीन पॅकेज जाहीर करा. त्याच्यापैकी 3 लाख कोटी रुपये छोट्या उद्योगांना कर्ज न देता डायरेक्टली त्यांच्या नावावर खात्यावर तुम्ही ट्रान्सफर करा. त्याच्यानंतर या देशातल्या 50 कोटी गरीब लोकांना पहिल्यांदा 10,000 रुपये द्या, म्हणजे 1 लाख कोटी रुपये झाले. आणि 6 महिने 6,000 रुपये द्या, ते 3,60,000 कोटी रुपये झाले. म्हणजे लोकांच्या हातामध्ये 4,60,000 कोटी रुपये जातील. त्यानंतर 3 लाख कोटी रुपये छोट्या उद्योगांना मिळतील, म्हणजे 7,60,000, म्हणजे साधारणपणे 8 लाख कोटी रुपयांचं हे तुम्ही लोकांच्या क्रयशक्ती निर्माण होईल. आणि उरलेले 2 लाख कोटी रुपये हे फक्त तुम्ही शेतीची पुनर्रचना करण्यासाठी, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी, त्यांचं काही प्रमाणात कर्ज माफ करण्यासाठी. आता उद्या खरीप हंगाम येतोय, आता त्यांना बी बियाणे घ्यायचे असेल, हे उरलेले 2 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी खर्च करा. अशा प्रकारचा मी कार्यक्रम नरेंद्र मोदींना देतोय जाहीरपणे. आता ते माहिती आहे कोणाचं ऐकत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला त्यांच्या मनात जे काय असतं ते त्यांना करायचं असतं, पण एक जबाबदार नागरिक म्हणून ते सुचवणं माझे मी कर्तव्य समजतो. अगदी याच प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधणार होतो, कारण आपण स्पीकअप इंडिया नावाचा कार्यक्रम
या अंतर्गत राबवला आपल्या मार्गदर्शनाखाली. आपण त्या दिवशी आपलं बोलणं झालं होतं आणि जे आपण 5 मागण्या ठेवल्या त्या दृष्टिकोनातून. मग सर एका म्हणजे यस और नो मध्ये म्हणता येईल की हे जे 20 लाख कोटीचं पॅकेज आहे ते पूर्ण फसवं आणि देशाचं जनतेच्या नजरेत धुळफेक करणार आहे असं म्हणायला हरकत नाही. ऍब्सोल्युटली. त्याचा देशाची आजच लेख आलाय टाइम्स ऑफ इंडियामध्ये ह्यांचा कपिल सिब्बलचा, दीपक नय्यरांचा लेख आला होता. दीपक नय्यर हे जेव्हा चंद्रशेखर जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा दीपक नय्यर ते माझे खास मित्र, ते दिल्ली युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले आणि दुसऱ्या दिवशी मी मुंबईचा व्हाईस चान्सलर झालो. तर त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे. त्याच्यानंतर तुमचं रघुराम राजन यांचं असं म्हणणं आहे. प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की लोकांच्या हातात तुम्ही पैसे द्या, लोकांना खर्च करू दे. खर्च केल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही, खर्च केल्याशिवाय उत्पादन वाढल्याशिवाय रोजगार वाढणार नाही आणि रोजगार वाढल्याशिवाय आर्थिक प्रगतीचा वेग वाढणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जर पंतप्रधान श्रीयुत नरेंद्रजी मोदी यांनी या पॅकेजचा पूर्णपणे फेरविचार केला नाही आणि मी जी सूचना करतो आता, कृपा करून त्यांना माझी हात जोडून विनंती आहे त्याने ती मान्य करावी आणि पुन्हा पॅकेजचा फेरविचार करून भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर जे गंभीर आव्हान निर्माण होणार आहे ते आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही कोरोनाचा पराभव करू, आम्ही कोरोनाला हरवू, अशा प्रकारची मन की बात तयार करून कोरोनापासून कोरोना रोग बरा होईल आणखी 2 वर्षानंतर, पण अर्थव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची उभारी मिळणार नाही आणि हे फार मोठं देशावरचं आर्थिक संकट होईल. अगदी सर. पुढच्या काही प्रश्न आहेत सर आपल्या दर्शकांचे. आपण जसं सुरुवातीला म्हणाला होतात की आपण शेवटीच्या टप्प्यामध्ये त्यांची घेऊया. अगदी थोडक्यात, आय एम टायर्ड. अगदी थोडक्यात 1, 2, 3 प्रश्न घेऊया सर शेवटचे, थोडक्यात, अगदी थोडक्यात. रविकांत नाईक आहेत, ते असं म्हणतायत की श्रीमती सोनिया गांधी जी के मनरेगा पर लेख के बाद पूरी बीजेपी और गोदी मीडिया बौखला गई है और गोदी मीडिया बता रही है कि मनरेगा मोदी की देन है और बीजेपी का कहना है कि मनरेगा 2014 तक कोई काम नहीं हुआ. असा एक सवाल आहे अशा प्रकारचा की आता सोनियाजींचा जो लेख आला, मनरेगा वाढवली पाहिजे, ग्रामीण भागात सध्या त्याची गरज आहे, शहरी भागातलं स्थलांतरण करून लोक तिकडे गेलेत, तर याबद्दल आपले नाईक म्हणून आहेत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. रविकांत नाईक, आपलं काय म्हणणं आहे सर याबद्दल? पण त्यांना मराठी बोलू की हिंदी बोलू, काय बोलू सर? ऍज यू विश सर. पण कॅन यू अंडरस्टँड हिंदी काय मराठी काय? सर हिंदी पण चालेल, नो प्रॉब्लेम, किंवा मराठीत दिलं तरी चालेल. हे बघा की 2007 मध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी, महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी आम्ही सुरू केली. ती सुरू करण्यामध्ये श्रीमती सोनियाजी गांधी यांचं फार मोठं योगदान आहे. कारण ती सूचना ही नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल बनून आली. त्याच्यामध्ये अरुणा रॉय सारख्या प्रसिद्ध NGO चालवणाऱ्या व्यक्ती होत्या, एक कमिटेड असे लोक त्याच्यामध्ये होते, हर्षबंदर होते आणि प्लॅनिंग कमिशन मध्ये आम्ही त्यासाठी आग्रह धरला. तर सांगायचा मुद्दा असा की मोदींचं पहिलं भाषण जे झालं लोकसभेत, ते प्राध्यापक बालाजी इतकं हास्यास्पद होतं भाषण. ते असं म्हणाले कि मैं एम्प्लॉयमेंट गारंटी बंद नहीं करूंगा, आपके अपयश का ये सबसे बड़ा उदाहरण है, मैं ढोल पिटा पिटा के लोगों को बताऊंगा. आणि आता त्यांनाच या परिस्थितीमध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमवर 1 लाख कोटी रुपये खर्च करावे लागले. असं आहे, दुसरं टीका करणं फार सोपं आहे. तेव्हा एम्प्लॉयमेंट गॅरंटी, महात्मा गांधी नरेगा एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमचा आणि भारतीय जनता पक्षाचा काडीचाही संबंध नाही. त्यांना ती स्कीमच बंद करायची होती खरं म्हणजे, आणि त्यांनी इतकी टिंगल केली. आता आज सोनियाजींचा लेख आलेला आहे, तो लेख ओरिजिनल इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचं मराठी भाषांतर त्याचं लोकसत्तेमध्ये आहे. आमची अशी मागणी आहे आणि ह्याची आमची चर्चा झालेली आहे. आमची मागणी अशी आहे की आता 100 दिवस जो रोजगार दिला जातो एम्प्लॉयमेंट गॅरंटीकडे,
त्याच्याऐवजी 200 दिवस त्यांना रोजगार द्या आणि त्यांना किमान वेतन वाढवून त्यांना द्या. मी आपल्याला एक सांगू इच्छितो, सुरुवातीला जेव्हा योजना आणली ना 2008 मध्ये, तेव्हा ती फक्त 2007-8 मध्ये तेव्हा ती फक्त 200 जिल्ह्यांच्या मध्ये होती. पण नंतर ती राहुलजी गांधींच्या आग्रहामुळे ती संबंध देशभर करण्यामध्ये आली. ते क्रेडिट हे श्रीमती सोनियाजी गांधी आणि श्रीयुत राहुलजी गांधी आणि त्यानंतर प्लॅनिंग कमिशन, डॉक्टर मनमोहन सिंग या सगळ्यांना त्याचं क्रेडिट जातं. आता यांनी ती उलट ह्यांचं असं म्हणणं होतं की ती योजना आपण ताबडतोब बंद करून टाकूया म्हणून. म्हणजे मला ते भाषण तुम्ही केव्हा तरी मोदींचं पहिलं भाषण तुम्ही ऐकलं असेल ना, की ये महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट योजना मैं बंद नहीं करूंगा, मैं ये सब दुनिया को ढोल पिटा पिटा के बताऊंगा की काँग्रेस के अपयश का ये सबसे बड़ा मानदंड है. कोणत्याही प्राईम मिनिस्टरने, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी आदर बाळगून म्हणतो मी, कोणत्याही देशाच्या प्राईम मिनिस्टरने इतकं बेजबाबदार विधान केलं नसेल. अगदी सर. शेवटचा प्रश्न रोहित यस भिंगारदेवे म्हणून आहेत, ते असं विचारतायत, व्हॉट विल बी द फ्युचर ऑफ इंडियन इकॉनॉमी टिल एंड ऑफ दिस इयर? एंड ऑफ दिस इयर म्हणजे साधारणपणे आता आपण डिसेंबर आपण म्हणत नाही, मार्च 2021 म्हणतो आपण. 2021 पर्यंत भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किमान 5% कमी होईल. आणि अगोदर चाललं होतं असं रेट ऑफ ग्रोथ 4% असेल, 4.5% असेल. आता लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्यानंतर वर्ल्ड बँक ह्यांचं असं म्हणणं आहे, भारताचा रेट ऑफ ग्रोथ, कारण आता हे जवळजवळ एप्रिल मे 2 महिने संपलेले आहेत, जुनही संपत आलेलं आहे, 9 महिने फक्त राहिलेले आहेत. सरकार कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही. सरकार फिस्कल डेफिसिट वाढवायला तयार नाही. मला असं वाटतं याचा परिणाम म्हणून भारताचा रेट ऑफ ग्रोथ हा 1% खाली जाईल किंवा कदाचित तो निगेटिव्ह सुद्धा असेल. म्हणजे 1% पण खाली जाईल, म्हणजे 1% पर्यंत जाईल, 2% ते 1%. पण मी इकॉनॉमिस्ट असल्यामुळे सावध बोलतो मी. तो साधारण कदाचित तो जर असंच चाललं आणि जर पंतप्रधानांनी नवीन जर पॅकेज दिलं नाही तर भारताचा रेट ऑफ ग्रोथ हा निगेटिव्ह दुर्दैवाने होईल आणि त्याची फार मोठी किंमत भारतातल्या लोकांना द्यावी लागेल. प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढेल, प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष वाढेल आणि मग एकदा लोक रस्त्यावर यायला सुरुवात झाली. आता तुम्हाला माहिती आहे ना, जॉर्ज फ्लॉइडच्या अमेरिकेच्या संबंधात काय झालं, ते एक साधी घटना, संबंध अमेरिका इज बर्निंग, तेव्हा लोक अशा प्रकारची बेरोजगारी, अशा प्रकारचं आर्थिक शोषण, अशा प्रकारची आर्थिक विवंचना, अशा प्रकारे बायका मुलांचे सातत्याने हाल आणि उपासमार, हा मध्यम वर्गाला काय त्याचं फारसं पडलेलं नाही, कारण त्यांना त्याचं काय रोज बिघडत नाहीये. पण इथला गरीब समाज जो आहे, 50-60% गरीब समाज जो आहे, तो मला असं वाटतं फार असंतोष निर्माण होईल आणि तसा झाला तिथे फार मोठे एक राजकीय वादळ निर्माण होईल. ते होऊ नये म्हणून सरकारने आतापासून सावधगिरीची पावलं उचलायला पाहिजेत, अशी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. धन्यवाद सर. आपण आज म्हणजे सगळ्याच प्रश्नांची इतकी भरभरून आणि अभ्यासपूर्ण उत्तर आम्हाला दिलीत. म्हणजे आपलं तेवढी मोठी आपलं काम आहे, आपली मेहनत आहे. म्हणजे आपण कुलगुरू होतात, देशाच्या प्लॅनिंग कमिटीमध्ये होतात आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सोबत आपल्या अनुभवाचा, अभ्यासातला खरं तर आम्हाला खूप विचारायचं होतं, पण 1 तास झालाय आणि आम्हाला कळालं नाही की 1 तास कसा झाला. आणि दर्शकांचा प्रचंड प्रतिसाद यावरती आम्हाला मिळालेला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या पेजवरती, माझ्या वैयक्तिक पेजवरती आणि इतर अनेक ठिकाणावरती हे लाईव्ह आज चाललेलं आहे. अजून बरंचसं विचारायचं होतं, बेरोजगारी बद्दल असेल किंवा शिक्षणाबद्दल, पण पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला वेळ देऊ. मी काय म्हणतो, समजा 1-1.5 महिन्याने किंवा आता या सगळ्या पिरियडमध्ये, कारण हे कसं आहेत प्रश्न की आता मी काही जास्त बाहेर फिरू शकत नाही. आता हा माझा 13वा वेबिनार आहे, उद्या सकाळी परत 14वा माझा वेबिनार सुरू होईल. तेव्हा जेव्हा तुम्हाला कधी वेळ असेल ना, 4 दिवस मला अगोदर सांगून प्रत्येक महिन्यातून देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्नांवर, समजा उदाहरणार्थ धार्मिक सलोख्याचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या अधिकारांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आता ऑनलाईन शिक्षण घ्यायचं म्हणतायत,
अशा कुठल्याही प्रश्नावर जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा आपण काँग्रेसची भूमिका आपली जी आहे राज्यघटनेच्या संबंध हे आपण लोकांच्या समोर घेऊन जाऊया आणि कधी तू सांगशील तेव्हा तुमच्या सेवेशी आम्ही हजर आहोत. सर, आपण हा जो शब्द दिलाय त्याच्यानं आम्हाला निश्चितपणे एक बळ मिळालं. थेट भेट या कार्यक्रमात आपण आलात. कोरोना नंतरच्या आर्थिक परिस्थितीवर आपण या ठिकाणावरती आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी बालाजी गाडे आपले मनापासून आभार व्यक्त करतो. अरे नको धन्यवाद. आभार. इट इज प्लेजर.